मित्रांनो, आता आपल्याला आडव मामा भेटायला आलेले संभाजीनगरवरून. चला तुम्ही बघत. हे बघा मित्रांनो, आडव मामा आलेले आपल्याला भेटायला. मग मामा काय झाले? बरं. फायनली मित्रांनो, आपले आडव मामा आलेले मला भेटायला संभाजीनगरवरून. जवळपास 4 महिने झाले आम्ही भेटलोच नाही. आता मामा संग बोलू. हे बघा मामा तुमचा प्रवास कसा झाला? एकदम मजेत. संभाजीनगर पर्यंत एकदम जोरात आलो. हा, बराडी पर्यंत काही थोडी गाडी लागली नाही. अच्छा. मामाला थोडी तकलीफ झाली सिल्लोडवरून बराडी येण्यासाठी, कारण बस स्टँडवर बसच लागत नव्हत्या. त्यामुळे आता फायनली मामा आलेले इथं. चला आता मामांना घरी घेऊन जाऊ आपण. तुम्ही बघत राहा आपला पब्लिक. आम्ही आता घरी आलो, चहा वगैरे घेतला. आता मामांना चहा पाजला आपण आता. आणि आम्ही मामांना आता शेततळेला आणलं होतं. हे बघा आपले मामा पण येत. आता मामा कसं वाटतंय तुम्हाला आमच्या शेततळे वावरं गिवरं पाहून? मी एवढा मोठा शेततळा तर आज बघितलं. आमच्या इकडे शेततळे जास्त नाही, त्याच्यामुळे मला या शेततळ्याचं फार नवल वाटतं. अच्छा, हे बघा खूप मोठं आहे आपलं शेततळ. तुमचं हे पूर्ण उन्हाळाभर पाणी पुरतं या शेततळ्यात? हो, असं का? 2 शेततळे ना. चला तुम्हाला दुसरं शेततळ पण दाखवतो आपलं. चला. हे बघा आता आपल्याला मामाला शेततळ दाखवतो आता दुसरं आपण. तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग कसा होतो काय होतो. चलो. हे बघा आपलं दुसरं शेततळ फुल भरलेलं आहे आता. कसं आहे मित्रांनो आपल्या गावाकडचं वातावरण? कसं वाटतंय मामा? मस्त वाटतंय ना? एकदम छान, मस्त. आता आम्ही फोटो वगैरे काढले. आता निघालो घरी. मस्त थोडा आराम करू, जेवण वगैरे करू. आता मामाला आमरस चलो या मित्रांनो, मस्त आमरस खायला. पैकी आमचं आता जेवण झालेलं आहे आणि मामाला सोडायला सिल्लोडला निघालो आम्ही. चलो मित्रांनो, आता मामा चालले आहेत बसमध्ये. या मग मामा. मित्रांनो आता सिल्लोडला आलो, तर सिल्लोड थोडंसं फिरून घेऊ म्हटलं. चला. मित्रांनो आता आपलं काम झालेलं आहे. सिल्लोडमध्ये मामाला बसवून दिलं बस स्टँडवरून. आणि थोडं काम होतं, कॉक ते घेणं चालू आहे. आता आमचे सर्व कामं झाली आणि घरी निघालो. घरी आलो इथं आपला भाऊ किरण बसलेला आहे. हा याने आज अद्रक लावलेली आहे. खूप दमलेला आहे भाऊ. बघा भाऊची हालत कशी झालेली आहे आज. आणि मेन गोष्ट म्हणजे भाऊचं चार्जर जळालं लाव. लाईट खराब झाली. काय गेलं आयफोनचं चार्जर जळून. बसा आता बोंबलत. The next day. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळी आता मिरचीवरती फवारणी करणं चालू आहे. तिकडे पप्पा फवारणी करताय आपली आणि आपण पाणी आणून देतोय औषध टाकून. चला तुम्हाला औषध पण दाखवतो आपलं कोणतं फवारणी करतोय आपण. तर चलो. हे बघा मित्रांनो, हे दक्ष फिनिक्स कंपनीचं आहे. अजून हे मॅजिस्टर आहे कॉर्टेव कंपनीचं, कॉर्टेवा. आणि त्याच्यानंतर हे कॉस्टोडिओ कंपनीचं आहे फंगिसाइड. हे आपण 3 प्रकारचे औषधे मिरचीवरती फवारणी करतोय. पब्लिक आता आपल्या अद्रकीला माती लावणं चालू आहे आणि तुम्हाला मी दाखवतो कशी लावता. तर चला बघूया. हे आपलं कोंबडं आहे, पण अशा प्रकारे पहिल्यांदा हे केलेलं आहे. आणि हे बघा अशी माती आपण लावत आहे. हे बघा या प्रकारे आपण माती लावत आहे अद्रकीला च्या बेडला. चला तुम्ही कंटिन्यू करा. मित्रांनो आपल्या अद्रकीला माती लावणं झालेली फ्रीने. आता मी घरी चाललो फायनली. मित्रांनो जाता एवढंच सांगेल. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.